4 जूनच्या निकालानंतर भाजपच्या 9 नेत्यांचं राजकारण संपणार या टॅगलाईन खाली हा व्हिडिओ बनवला जातो। 4 जून आणि निकालाला दिवसही 4च बाकी। भाजप हरत नाही किंवा हरणार नाही असा अंदाज यावेळी कुणीही राजकीय विश्लेषक म्हणजे बडे राजकीय विश्लेषक सुद्धा लावत नाहीत। अजित पवार असो किंवा मग भाजपच्या कोणताही बडा नेता महाराष्ट्रात 45+चा दावा करत नाहीये। भाजपने यावेळी 28 लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले। त्यातील 9 मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव होणार असं बोललं जातंय। त्यातील पहिला मतदारसंघ आहे अहमदनगर। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही निकाल भाजपसाठी धक्कादायक लागू शकतो। भाजपाचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा इथे सामना झालाय आणि या सामन्यात दोन्ही उमेदवारांनी चांगला प्रचार केल्यानं चुरस निर्माण झाली। परंतु या ठिकाणचा आढावा घेतला असता सुजय विखेंच्या तुलनेत निलेश लंकेंचं पारड इथे जड वाटत असल्यानं या ठिकाणी भाजपचा पराभव होऊ शकतो। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यामध्ये सामना झालेला आहे। उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि आपले सहकारी करण पवारांना इथली उमेदवारी मिळवून दिली होती। आता स्मिता वाघ यांच्यासाठी लढत चुरशीची झाली असून उन्मेष पाटलांच्या मतांचा फटका त्यांना बसेल आणि या ठिकाणी करण पवार यांचं पारड जड होतंय आणि या ठिकाणी भाजपाचा पराभव होऊ शकतो। तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये सामना झाला। कांदा व द्राक्षांचा प्रश्न या मतदारसंघात महत्त्वाचा राहिला, त्यामुळे भारती पवार यांना यंदा इथून फटका बसण्याची शक्यता त्या पराभूत होऊ शकतात असं बोललं जातंय। चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोपाल पाडवी यांच्यात सामना झाला। हिना गावित या 10 वर्षांपासून खासदार असूनही मतदारसंघात विकास कामे झाले नसल्यानं त्यांच्याबद्दल नाराजीची लाट आहे। त्यामुळे नवख्या असणाऱ्या गोपाल पाडवी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। हिना गावित या ठिकाणाहून पराभूत होतील असा अंदाज आहे। पाचवा मतदारसंघ आहे बीड। बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सामना झाला। मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या मतदारसंघात राहिलं। मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे हे वातावरण पाहायला मिळालं। मराठा आणि मुस्लिम समाजाचे एक गठ्ठा मत बजरंग सोनवणे यांना मिळाली, तर वंजारी समाजाची मतं ओबीसी मतं ही पंकजा यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या मतदारसंघातील लढत ही 50-50 असल्याचं सुद्धा बोललं जातंय। पंकजा मुंडे जिंकतील असा दावा आम्हीच केला होता, परंतु 50-50 सुद्धा असेल असाही दावा करतो। सहावा मतदारसंघ आहे सोलापूर। या लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना झाला। या ठिकाणी वंचितच्या उमेदवार नसल्यानं इथलं पारड प्रणिती शिंदेंकडे झुकताना दिसून येत आहे। महत्वाचा आणि पुढचा मतदारसंघ म्हणजे पुणे। 7वा लोकसभा हा मतदारसंघ आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना झाला। वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या रूपाने इथून उमेदवार होता, त्यामुळे वंचित फॅक्टर्स इथे महत्वाचा ठरलाय। त्याचाच फटका जो आहे तो भाजपला बसून धंगेकर यांना विजयी होण्याची या ठिकाणी शक्यता वाटते। 8वा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा। सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सामना झालेला आहे। महायुतीच्या या मतदारसंघात चांगलीच ताकद असली तरी शरद पवार यांच्या सहानुभूतीचा लाभ शशिकांत शिंदे यांना मिळून ते विजयी होतील किंवा मग उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये 50-50 चान्सेस आहे। आणि 9वा आणि शेवटचा मतदारसंघ भिवंडी। भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्यात प्रमुख लढत झाली। दुसरीकडे जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे देखील उमेदवार आहेत। त्यामुळे निश्चितच कपिल पाटील यांच्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळेच मुस्लिमांची असणारी एक गठ्ठा मतं ही बाळा मामा यांच्या पारड्यात गेल्यानं ते इथून विजयी होतील असं बोललं जातंय। आता या सगळ्या मतदारसंघांमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण हे 9 लोक बघितलेले आहेत, 9 मतदारसंघ बघितलेले आहेत की ज्या 9 मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारड जे आहे ते काहीसं डगमगताना दिसून येत आहे। खरं तर 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले उमेदवार दिले होते आणि 48 मतदारसंघांपैकी 15 जागा ह्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला 4 जागा देण्यात आल्या होत्या, तशा 5 होत्या, पण परभणीची जागा सुद्धा जाणकारांना गेली। अशा पद्धतीचे या मतदारसंघांचं विभाजन झालेलं होतं। परंतु 48 मतदारसंघात आणि प्रचार सुरू होण्या अगोदर निवडणुका लागल्या त्यावेळी किमान 45 जागांपेक्षा 45+ आम्ही जागा जिंकू असं भाजपाचे बडे नेते म्हणताना दिसून येत होते। परंतु पुढे जाऊन हा सूर काहीसा जो होता तो मंदावला आणि आता तर पारच गायब झाला। पुढे पूर्ण देशभरात अबकी बार 400 पार या घोषणांनी पूर्ण देश दणाणून सोडला होता, परंतु 400 पारच्या घोषणा सुद्धा ज्या आहेत त्या
संपल्यात जमात. त्यामुळे यावेळची निवडणूक भाजपला 2019 किंवा 2014 सारखी गेलेली नाहीये यावरती शिक्कामोर्तब होतं. राज ठाकरे यांना महायुतीत सामील करून घेऊन सुद्धा राज ठाकरेंचा करिश्मा हा चालला नाही हेही तितकंच खरंय. राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली होती, दुसरी सभा पुण्यामध्ये घेतली, तिसरी सभा मुंबईमध्ये घेतली, 3 सभा राज ठाकरेंनी केल्या. त्यापैकी नारायण राणेंची सीट लागू शकते किंवा त्या ठिकाणी सुद्धा तळ्यात मळ्यातलंच वातावरण आहे, कारण याच मतदारसंघातून या अगोदर निलेश राणे यांना 2दा मतदारांनी पराभूत केलेलं आहे. नारायण राणे यांना तरी गुलाल विजयाचा उधळून देतात की नाही हे सुद्धा पाहण्याजोगं असणार आहे. अजित पवारांच्या पदरात 4 जागा पडल्या होत्या, रायगड, बारामती, शिरूर आणि जो धाराशिव मतदारसंघ आहे त्या 4 जागा. त्या 4 जागांसाठी 48 लोकसभा मतदारसंघांचा प्रचार का म्हणून करायचा अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आणि आजाराचं कारण देत ते पूर्णच निवडणुकांच्या प्रचारातून गायब झाले आणि शेवटी मोदींच्या सभेला जे आहे ते फक्त हात लावायला आले असं म्हटलं जातंय. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे हे एकमेव असे आहेत की जे महायुती सोबत किंवा भाजपा सोबत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी सुद्धा भाजपाला जे आहे ते अजित पवार आणि राज ठाकरे हेच जवळचे वाटतायत. आणखी एखादा पक्ष जर पक्षामध्ये येण्याची ऑफर असेल तर त्यालाही ते सोबत घेतील, परंतु शिंदेसोबत असलेल्या आमदारांची मंत्र्यांची किंमत भाजपला नाहीये असाही सूर एक गठ्ठा निघून येतो. चला, हे 9 मतदारसंघ असे होते की जिथे जर भाजपाच्या उमेदवारांचा पराभव होतोय तर त्यांना 4 जूनच्या निकालानंतर त्यांचं राजकारण संपतं. या व्यतिरिक्त कुठले असे मतदारसंघ आहेत का ज्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, किंवा या 9 मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या उमेदवारांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे त्यांचं पारडं जड आहे असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट जरूर